सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. रक्षाबंधन हा एक महत्वाचा भारतीय सण. भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीच्या नात्याचं प्रतीक असणारा हा रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीची प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण सर्वत्र साजरा केला जातो. या सणाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे कृष्ण आणि द्रौपदी. कृष्णाने द्रौपदीला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले होते आणि द्रौपदीने कृष्णाच्या हातावर झालेल्या जखमेला कापड बांधले होते, ज्यामुळे कृष्णाने तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. आणि दुसरी कथा म्हणजे बळीराजा आणि लक्ष्मी. बळीराजा विष्णूला त्याच्या राज्यात राहण्याची विनंती केली आणि म्हणून तेव्हापासून लक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानला. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि रक्षणाच्या वचनाचं प्रतीक होय. पूर्वीच्या काळात बहीण भावाच्या हातात राखी बांधायची आणि तो तिला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन द्यायचा. पण आजच्या बदललेल्या समाजात या सणाचं स्वरूपही व्यापक होत चाललंय. आज रक्षण ही संकल्पना फक्त भाऊ आणि बहिणी पुरतीच न राहता सर्व नात्यांमध्ये लागू होत आहे. मग ते नातं मैत्रीचं असो, पालकाचं असो, समाजाचं असो अथवा निसर्गाचं असो. या मागचं खरं बंधन म्हणजे प्रेम, आपुलकी आणि जबाबदारी होय. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना साथ देणं आणि संकटात रक्षण करणं हीच खरी रक्षाबंधनाची शिकवण होय. नात्यांचं मूल्य ओळखणं, समानतेचा आदर करणं, समाज आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हाच संदेश हा रक्षाबंधन देतोय. राखी फक्त धागा नाही, ती आहे विश्वासाची साखळी. आणि म्हणूनच हा सुंदर रक्षाबंधन सण माणुसकीचा सण म्हणून आपण साजरा करूया. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय सावित्री.